भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावरती झालेल्या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वादळ निर्माण झालं होतं आणि ते काल त्यांच्या राजीनाम्यानंतर शमलं. मात्र दुसरीकडे आता एक नवीन वादळ उठण्याची शक्यता आहे आणि त्या नवीन वादळाची जागा असणार आहे ती जळगाव. कारण गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये आणि जळगावच्या राजकारणातले कुठलेच रंग दिसायला तयार नव्हते. मात्र काल एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि जळगावकरांच्या ज्या सर्वसामान्य जळगावकर होते ते देखील बोलायला लागले. मात्र याच उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व जे एकनाथ खडसे करत होते, आता त्या उत्तर महाराष्ट्राचं काय आणि जळगावचं प्रतिनिधित्व करणार तरी कोण, या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या जळगावमध्ये सुरू झाल्यात. आणि हेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही पत्रकार आहेत. आपण त्यांच्याकडनं उत्तर महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर कसं असेल हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत या ठिकाणी आनंद आंबेकर, सकाळचे संपादक आहेत, दिलीप तिवारी आहेत, पत्रकार संघाचे अध्यक्ष, त्याचबरोबर हेमंत अलोने आहेत, संपादक आहेत देशदूतचे, ते परवा देखील आपल्यासोबत चर्चेसाठी होते. ध्वज गुरव आहेत आपल्यासोबत, संपादक गावकरीचे आहेत, आणि विक्रांत पाटील ज्यांचं समालोचन आणि ज्यांचं विश्लेषण आपण काल ऐकलेलं आहे. आणि आज देखील आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की जळगावच्या राजकारणात आता कुठले रंग जे आहेत ते पाहायला मिळतील आणि काय असं नेमकं घडलं ज्यामुळे एकनाथ खडसे घेरले गेले आणि त्यातच त्यांचा राजीनाम्यानं शेवट झाला. जाणून घेऊयात सर, काय पाहायला मिळेल चित्र जळगावमध्ये? मला वाटतं फार फरक खडसेंच्या राजीनाम्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आणि एकूणच उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडेल असं मला वाटत नाही. कारण जळगाव जिल्ह्यामध्ये खडसेंचं वर्चस्व होतं, निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र जर आपण नाशिक बघितलं, नाशिकचे ते जरी पालकमंत्री असले तरी नाशिकला जर आपण बघितलं तर गिरीश महाजन तिथे पालकमंत्री आहेत, त्यामुळे नाशिकला त्यांचा काही संबंध नव्हता. आणि धुळे नंदुरबारमध्ये पण फार असा काही मोठा गट नव्हता की जो खडसेंना मानत होता आणि खडसे गेल्यामुळे फार राजकारणात फरक पडेल असं. धुळ्याला भाजपचे खासदार आहेत, नंदुरबारला भाजपचे खासदार आहेत, जळगावला दोघी भाजपचे खासदार आहेत. हे सगळं जरी असलं तरी खडसेंच्या राजीनाम्यामुळे किंवा त्यांच्या एक्झिटमुळे पक्षीय राजकारणावर फार फरक पडेल असं मला वाटत नाही. मात्र नवीन नेतृत्व जे आहे आता उत्तर महाराष्ट्राचं ते कोण करेल याबाबतची उत्सुकता जी आहे ती आम्हाला सध्या लागून आहे. आजच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर गिरीश महाजन जे आहेत हे उत्तर महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांपैकी नाशिक आणि नंदुरबारचे आज ते पालकमंत्री आहेत. खडसे केवळ जळगावचे पालकमंत्री होते. त्यामुळे फार फरक होईल असं अपेक्षित नाही आणि ते होईल असं मला वाटत नाही. जळगाव शहरामध्ये नेतृत्वाचा जो विषय आहे तो फारसा काही महत्वाचा नाही आहे. कारण जळगाव हे नेहमी स्वयंभू नेत्यांचं ठिकाण राहिलेलं आहे. इथल्या नगरपालिकेचं नेतृत्व असेल त्याच्यामध्ये बऱ्याच नव्या नेत्यांना नेतृत्व करायला संधी मिळाली. जळगाव शहराच्या संदर्भात सुरेशदादा अनेक वर्ष आमदार होते, परंतु जळगावकरांनी निर्णय केला आणि भाजपचे सुरेश भोळे यांना निवडून दिलं. जळगाव शहरासाठी नेतृत्वाचा खूप काय असा प्रश्न अशातला भाग नाही. कारण जळगाव शहर खूप मोठं विस्तृत आहे, ते चालवणारी महानगरपालिका आहे. हो, एक मुद्दा याच्यात सगळ्यात महत्वाचा की खडसेंच्या नेतृत्वात जळगाव शहराच्या विकासाचं आणि जळगाव शहराच्या नेतृत्वाचं काय झालं याचं एका वाक्यात सांगायचं असेल तर या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये जळगावच्या नेतृत्वाची वाट लावायचं काम या 2 वर्षात सातत्याने घडलेलं आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नगरपालिका ही खान्देश विकास आघाडीच्या ताब्यात आहे. खान्देश विकास आघाडी ही सुरेश जैनांची आहे आणि सुरेश जैन हे सध्या तुरुंगात आहेत. मग या नगरपालिकेमध्ये भाजपच्या 10, 12, 15 नगरसेवकांना हाताशी धरून भाजपने ज्या पद्धतीनं शहराला वेठीस धरलं ते सगळ्यात वाईट आहे. जळगाव शहराचं नेतृत्वापेक्षा जळगाव शहराचं वाईट कोण कोण करत होतं तर जळगाव शहराचं वाईट करण्यामध्ये भाजप तर निश्चितच होती. पण जळगाव शहराचं वाईट करण्यामध्ये जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त कापडणीस, जळगाव जिल्ह्याचे एसपी सन्माननीय सुपेकर, जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय अग्रवालबाई ह्या सुद्धा या शहराचं वाईट करण्यामागे लागलेले होते. याची 2-3 उदाहरणं फक्त सांगतो की जळगाव महानगरपालिकेत जे ठराव झाले, स्वच्छताचा ठेका देण्याचा ठराव झाला, तो सगळ्या सभागृहानं मंजूर केला, परंतु त्याच्या कार्यासंदर्भात जे आदेश द्यायचे असतात ते आयुक्तांनी आजपर्यंत दिले नाहीत. जळगाव शहरामध्ये घरफोडी आणि अवैध वाळू वाहतूक
हा विषय एवढा टोकाचा आहे की त्याच्यामध्ये सुपेकर इथे एसपी आहेत असे कधी जाणवलंच नाही. आणि अग्रवाल मॅडमांच्या संदर्भात म्हणजे कलेक्टरच्या संदर्भात त्यांनी निवेदनं स्वीकारण्याशिवाय दुसरं काहीच काम केलं नाही. त्यामुळे जळगाव शहरामध्ये नेतृत्वाचा हा जो विषय आहे, जळगावकरांना सवय आहे की ते कुठल्याही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मागे सहज उभे राहतात आणि त्याला त्या शहराचं नेतृत्व देतात. नेतृत्व नो डाऊट गिरीश महाजनाकडे जाईल, यात वाद नाही. पण गिरीश महाजन कशा पद्धतीने नेतृत्व करतात हे सर्व काही अवलंबून होणार आहे. त्याच्यानंतर सुडाच्या राजकारणाबाबत आता तुम्ही म्हणाले की जळगावमध्ये ही परंपरा चालत आलेली आहे की सुडाच्या राजकारणाची, म्हणजे सुरेशदादाही त्याच पद्धतीने राजकारण करत होते की आपल्या वाटेत जो येणार आहे अडसर त्याला कशा पद्धतीने दूर करायचं हे ते त्यांचं नेहमीच चाललेलं असायचं. त्याच्यानंतर खडसे त्याच्याहून एक कडी पुढे गेले आणि सुरेशदादाला संपवण्याचा प्रयत्न केला की आपल्या वाटेतला हा अडसर कसा दूर होईल आणि आपण एकमेव छत्री अंमल जळगाव जिल्ह्यावर कशा पद्धतीने करू असं त्यांनी ठरवून ठेवलेलं होतं. विकास म्हटलं तर खडसेंनी आतापर्यंत विकास होऊच दिला नाही, उत्तर महाराष्ट्राचा विकास होऊच दिला नाही, सातत्याने दबावाचं तंत्र वापरत गेले. मग गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत का, तिथं दबाव तंत्र वापरायचं. गिरीश महाजन नंदुरबारचे पालकमंत्री आहेत का, तिथं दबावाचं राजकारण वापरायचं. आणि जळगावला तर ते स्वतःच पालकमंत्री होते आणि ते पालकमंत्री असल्यामुळे माझ्याशिवाय इथं कोण काय करू शकतं, त्यामुळे विकासाला फार मोठी खीळ खडसेंच्या राजकारणामुळे जळगावला बसली, यात निसंशय बरोबर आहे. पण मग हे सगळं सुरू असताना तुम्ही खीळ बसली असे म्हणता, मग भाजपचं सगळ्यात मोठं नेतृत्व असं कसं म्हणता येईल मग त्यांना? नाही, भाजपचं नो डाऊट नेतृत्व म्हणजे ते महाराष्ट्राचंही नेतृत्व होतं, म्हणून त्याला आपण जिल्ह्याचं नेतृत्व सर्वात मोठं असं म्हणत होतो. कारण सीएमच्या रेसमध्ये असलेले एकनाथराव खडसे यांना आपण कमी लेखून कसं काय चालेल? आज सीएमच्या रेसमध्ये असलेले खडसे यांच्याकडे आणि सीएमने 7 खाती दिली त्यांना. महसूल सारखं महत्वाचं खातं, कृषी सारखं महत्वाचं खातं, आणि या खात्यांमध्ये विकास होईल अशा पद्धतीने जी पावलं उचलायला पाहिजे होती खडसेंनी, ते विकास होण्याऐवजी स्वतःचा विकास कसा होईल या पद्धतीने आतापर्यंतची पावलं त्यांची पडलेली आहेत आणि त्याचाच परिणाम हे त्यांना भोगावं लागलेला आहे. सर, मला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की सातत्यानं आपण असं म्हणतो की यांनी जसं म्हटलं की राजकारणातली जी स्पर्धा होती गिरीश महाजनांची आणि त्यांची, पण या सगळ्यामध्ये जळगावची स्पर्धा अशी दिसते की राजकारणाची, की तुमचे सगळे उद्योग शोधून काढायचे, तुम्हाला संपवायचं, ह्यांचे सगळे उद्योग काढायचे, तुम्हाला संपवायचं. पण आता असं काही आहे का की आता पुन्हा जळगावकराचं नुकसान होईल, कारण आता स्पर्धा लागेल ते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे? निश्चितच, म्हणजे यापूर्वी तुम्ही जो मुद्दा सांगितला तो आणि आत्ताचाही मुद्दा, म्हणजे आत्ता खडसे हे सरकार बाहेर राहणार आहेत आणि ती डोकेदुखी निश्चितच असणार आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जर याच्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं असेल तर ते खडसेंना मोकळं बाहेर निर्धास्तपणे राहू देणं, म्हणजे ते पहिला वार जो साधणार आहे तो गिरीश महाजनांकडे. म्हणजे गिरीश महाजनांच्या संदर्भात त्यांच्याकडे जे काही मटेरियल आहे अशी चर्चा आहे, हे होणारच आहे. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा जो तुम्ही सांगितला की दादागिरीचं जे पर्व आहे, म्हणजे पूर्वीचं एक दादागिरीचं पर्व जे आहे सुरेश जैन यांचं संपलेलं आहे, दुसरं पर्व आता एकनाथ खडसे यांचं संपलेलं आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कोणीही त्यांच्याबाबत बोलायला तयार होत नाही, अगदी पत्रकार वगैरे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, सामान्य नागरिकांची तर गोष्टच सोडा. म्हणजे परवा तर काँग्रेसची मंडळी निवेदन द्यायला तयार नव्हती, अशी स्थिती होती त्यांच्या विरोधामध्ये. तर एकूणच हे जे सगळं संपणार आहे आणि जळगावमध्ये विकासाचं पर्व सुरू होईल की नाही, मुळातच जळगाव शहराबाबत बघायचं तर महापालिकेची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचं 25 कोटी अनुदान हे खडसे यांनीच मिळवू दिलं नाही, अशी एक म्हणजे चर्चा सातत्याने होते. आता नवीन नेतृत्व जर या जिल्ह्यातनं पुढे येणार असेल तर मला असं वाटतं की काहीतरी निश्चित चांगलं असं घडण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जर हरिभाऊ जावळेंना लेवा पाटीदार समाजाचे म्हणून प्रतिनिधित्व मिळालंय तर ते कृषीमधले अत्यंत उत्तम आणि जाणकार असं, स्वतः शेती करतात, मवाळ आहेत, आणि दुसरं काही अजून नेतृत्व जिल्ह्यामध्ये, म्हणजे इतर नेतृत्व खडसे घराव्यतिरिक्तचं नेतृत्व पुढे यायची जर संधी या निमित्ताने मिळाली, म्हणजे आता विधान परिषद निवडणूक गुरुमुख जगवाणी यांची जी जागा आहे ती खाली होणार आहे, तर गुरुमुख जगवाणी यांच्या जागेवर शारदा खडसे यांची वर्णी लागणार, अशी सगळी एक बांधणी सुरू झाली होती. पण आता ते नाव मला असं वाटतं की बाजूला पडेल.
गुरुमुख जगवाणी यांची शक्यता कमी आहे. तर एक नवीन आमदार इथून होऊ शकतो. अभ्यासू असेल, चांगला असेल. आता ज्या विधान परिषदेवर निवडणुका झाल्या तसं जर कोणी चांगला माणूस मिळाला तर ते जिल्ह्याच्या हिताचं आहे. दुसरा एक मुद्दा की खडसेंच्या प्रभावासंदर्भामध्ये म्हणजे मला असं वाटत नाही, म्हणजे यांनी पण हेमंतजींनी मुद्दा सांगितला की धुळ्यामध्ये स्वतंत्र संस्थान आहेत. डॉक्टर जे आहेत त्यांचं स्वतःचं अनेक वर्षाची प्रॅक्टिस आहे, त्यांचा स्वतःचा एक मास बेस आहे, धुळ्यापुरता का होईना. त्याच्यानंतर रावल आहेत, त्यांचं स्वतःचं उत्तम कार्य आहे. त्यामुळे खडसेंनी हे सगळं घडवून आणलं. कसं आहे की एक राज्याचा नेता झाल्यानंतर म्हणजे जसं गुरुराव साहेबांनी सांगितलं आपसूक त्यांच्याकडे ते सगळं गेलेलं आहे. जळगाव जिल्ह्याची जर रचना तुम्ही बघितली तर 1956 मला वाटतं 56 वगैरे पासून मधुकरराव चौधरी हे सतत सत्तेत होते 20 वर्ष. त्यांनी महसूल सकट 19 मंत्रिपदं त्यांनी निभावलेली आहेत. शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं अत्यंत उत्कृष्ट कार्य राहिलेलं आहे. त्यानंतरचे 20 वर्ष ते शरद पवारांबरोबर होते. शेवटली 5 वर्ष ते विधानसभा अध्यक्ष म्हणून लाल दिव्याची गाडी होती. पण तोपर्यंत त्यांचं जे नेतृत्व होतं, जिल्हा नेतृत्व सलग 40 वर्ष, तर ते एक सर्वसमावेशक होतं. त्यांच्या काळामध्ये इतर लोक हे उभे राहिले, पुढे आले. पण 1995 नंतर जर जे काही राजकारण सुरू झालं ते सुडाचं राजकारण आहे. 3 अल्पसंख्य नेते जे आहेत ते पुढे आले. चोपड्यामधून अरुणभाई गुजराती, मुक्ताईनगरमधून एकनाथराव खडसे आणि जळगावमधून सुरेशदादा जैन. अरुणभाई गुजराती हे तुलनेने मवाळ प्रवृत्तीचे, त्यामुळे ते या सगळ्या भानगडीमध्ये पडले नाही. पण सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचा सुडाचा प्रवास, याला संपवणं त्याला संपवणं हे सगळं सुरू राहिलं. सुरेश जैन यांना एकनाथ खडसे यांनी संपवलं असं म्हटलं जातं. आता एकनाथ खडसे सुद्धा संपलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये नवीन नेतृत्व उदयाला यावं किंवा जी लोक इथे आहेत त्यांनी पुढे काहीतरी नवीन करावं अशी आता या जिल्ह्यातील शहरातील लोकांची अपेक्षा आहे. सुडाचं जे राजकारण आहे ते थांबायला हवं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की गेल्या 6 दिवसांपासून गिरीश महाजन जळगावच्या बाहेर आहेत. त्याची काय कारणं होती? त्यांना बाहेर राहण्याच्या सूचना होत्या की ते मुद्दामून राहिले की बाहेरून हे सगळं बघत होते? या सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. एक छोट्याशा ब्रेकची इथे वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण जळगावचे रंग हे सगळे पत्रकार आपल्यासोबत मांडतायत. त्यामुळे एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जो विषय घेतला होता तोच विषय यानंतर, या सगळ्यानंतर आता खरं तर गेल्या काही दिवसांपासून जसे खडसे अज्ञातवासात होते अगदी तसेच गिरीश महाजन देखील जळगावच्या बाहेर होते. काय कारण होतं की त्यांना थांबायला सांगितलं? माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जळगावात मुख्यमंत्र्यांनीच प्रवेशबंदी केली असावी. कारण खडसे आणि मुख्यमंत्री वादाचा जर धागा आपण बघितला तर सत्ता आल्यानंतर काही दिवसातच खडसेंनी बहुजन कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर महाजन मंत्री झाले आणि महाजनांना पक्षाने जे बळ देत गेले त्या बळाचा अर्थ खडसेंना शेवटपर्यंत लावता आला. आणि त्याचा अर्थ जर त्यांना लावता आला असता तर कदाचित खडसेंवर आज जी वेळ आली ती आली नसती. आणि हे सगळं असताना महाजनही थोडेसे उथळ आहेत. आणि उथळ असल्यामुळं इथं जर ते असले तर ते कोणाची काय बोलतील आणि काय होतील. आणि हा जो मी जे याचं सगळ्याचं विश्लेषण करतो की हा ठरवून केलेला खडसेंचा गेम आहे. म्हणजे त्यांना लॉंग रूप आपण ज्याला म्हणतो तो देण्यात आलेला आहे की तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. याच्यातून त्यांच्यातली दहशत म्हणू किंवा त्यांच्यातला अहम म्हणू तो प्रचंड पराकोटीला वाढू दिला पक्षाने. आणि आताही जेव्हा सगळे आरोप झाल्यानंतर सरकारला हे शक्य होतं की 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. तरी पण पक्षाने मुद्दामून 8 ते 10 दिवस त्याला लागू दिले. या 8 ते दिवसामध्ये खडसेंची प्रतिमा जेवढी शक्य होती तेवढी मलिन झाली लोकांच्या नजरेमध्ये आणि शेवटी खडसेंना क्विट करावं लागलं. तर या पार्श्वभूमीवर पुढचं जे नेतृत्व इथं आहे ते पुढचं नेतृत्व आपण असं बघतो की मग आपसूक महाजनांकडे ते येईल का. पण महाजनांकडे जरी नेतृत्व आलं तर महाजनांनी थोडासा जो त्यांचा उथळ स्वभाव आहे तो थोडासा बाजूला ठेवून आणि ज्याला आपण सिरियसनेस म्हणतो, गांभीर्य म्हणतो, त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. आणि हे करत असताना आपण एक सल्ला त्यांना द्यावासा वाटतो की खडसेंनी जे केलं कृपा करून ते आता करू नका. ओके, खडसेंनी पण काय कारण असं वाटतं तुम्हाला की गिरीश महाजन जे आहेत ते बाहेर होते?
या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे, कारण की गेल्या काही दिवसापासून हे खडसेचं प्रकरण जेव्हापासून समोर आलं तेव्हापासून गिरीश महाजनांचा संपर्कच होत नाही. म्हणजे पत्रकारांनी, संपादकांनी सुद्धा त्यांना फोन लावले, स्थानिक जामनेरमधून किंवा इतर ठिकाणाहून त्यांना फोन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. कदाचित जी चर्चा होती की हे सगळं घडवून आणण्यात मुख्यमंत्री आणि त्यांना पाठीशी घालून गिरीश महाजना नवीन नेतृत्व जर उभं करायचं असेल तर गिरीश महाजनांच्या रूपात उभं करायचं, अशी एक सगळी चर्चा होती. कदाचित तो तर्क आता इथे लावला जात आहे. गिरीश महाजन का बाहेर होते हे कदाचित त्याच्यात यामागे ते सगळं लपलं असेल. कोण करणार प्रतिनिधित्व आता? तुम्हाला असं काय वाटतं की आता दोन गोष्टी आहेत, एक तर जळगावचं प्रतिनिधित्व कोणी करायचं आणि उत्तर महाराष्ट्राचं, कोण चेहरे तुम्हाला दिसतात? तर जळगाव शहराची जी गोष्ट आहे, जसं तिवारीजींनी सांगितलं की की इथलं जे काही एकूणच नितीन लड्ढा आता हे सगळं सांभाळता आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महापालिका आयुक्त कापडणीस आता जाण्याच्या तयारीत आहे. नवीन चांगल्या दमाचा महापालिका आयुक्त आला तर तो काहीतरी चांगलं करू शकेल. म्हणजे गेडाम असताना मला वाटतं की जळगावमध्ये बऱ्यापैकी कामांना चालना मिळाली होती. नाशिकमध्ये ते उत्तम काम करत. असा एक कार्यक्षम अधिकारी इथे येणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसपी आणि या कलेक्टर यांची तातडीनं बदली व्हायला पाहिजे. कलेक्टर बाईंच्या घरासमोरून रेतीची वाहतूक होते, त्यातून अशोक सादरे यांचा बळी गेलेला आहे. म्हणजे इथून आपण बाहेर पडलो आकाशवाणी चौकात आणि पुढे रेतीचा अवैध साठा तुम्हाला निरंतर दिसेल. तिथे ट्रॅफिकवाले त्याची रखवाली करतात. रेतीवाल्यांचा अड्डा आहे आणि हे कोणालाच दिसत नाही. तर हे रेतीचे जी काही अवैध वाहतूक आहे, ते जे काही आहे ते सगळं बंद व्हायला पाहिजे. आणि नेतृत्व कोण करणार? मुळातच मोठा अडसर दूर झाला, छोट्या माशांना गिळणारा अडसर दूर झाला की आपोआप लोक पुढे येतात. नवीन नेतृत्व पुढे येईल आणि लोकांना जे काही इथे थांबलेलं सगळं काय आहे ते सुरळीत होईल आणि ते व्हावं अशी अपेक्षा आहे. समर्थक जे आहेत, काही समर्थक बोटावर मोजण्या इतके त्यांचे समर्थक जे आहेत त्यांना असं वाटत होतं की खडसे साहेब गेले नाही पाहिजे. आणि जे विरोधातले लोकमंडळी आहेत त्यांना असं वाटत होतं एकदाचा हा काटा निघाला पाहिजे, म्हणजे निघाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांना असं वाटत होतं की राजीनामा आधीच घेऊन ठेवलेला आहे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे, राज्यपाल करणार वगैरे वगैरे वगैरे. परंतु खडसे ज्या पद्धतीने स्टेटमेंट करत गेले आणि ते स्टेटमेंट करत गेल्यामुळे त्यांना ते भोवलं आणि हे लोकांनाही त्याचा त्यांनी आनंद लुटला त्याचा की अनेक लोक अनेकांना मध्ये घातलेलं आहे आणि काही लाईनमध्ये आहेत, मी त्या शाळेचा हेडमास्टर आहे, हे जे वक्तव्य आहेत या वक्तव्याचा अनेकांनी आनंद लुटला आणि अनेकांना वाईट पण वाटलं. एक अभ्यासू नेता, 5 वर्ष विधानसभेचा विरोधी पक्ष असलेला नेता, अनेक प्रकरणं बाहेर काढणारा नेता आणि आपल्या अंगावर जेव्हा बेतलं जातं त्यावेळेला मीडिया ट्रायल, मग याला बघून घेईन त्याला बघून घेईन, षडयंत्र आहे वगैरे वगैरे या गोष्टी करणं हे त्यांना शोभलेलं नाहीये. जळगावमध्ये काही होणं अपेक्षित नव्हतं, कारण ते जरी जळगावचे पालकमंत्री असले तरी जळगाव शहर हे अजूनही सुरेशदादांच्या खानदेश विकास आघाडीच्या अंमलाखाली आहे. आणि ज्या पद्धतीचं सोडाचं राजकारण खडसे इतके वर्ष करत आलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना अपेक्षित एक गोष्ट होती. आणि सातत्याने 15 दिवसापासून जे चालू होतं की खडसेंवर रोज नव्याने एक आरोप व्हायचा, रोज ते नावा खुलासा करायचे आणि एक जबाबदार मंत्र्याला त्याचं मंत्रिपदाचं काम सोडून जेव्हा खुलासा करण्यासाठी पळावं लागतं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की खडसे हे ज्याला आपण लोकांमधले नेते म्हणू अशा पद्धतीचे होते आणि तो त्यांचा एक यूएसपी होता की सामान्य कार्यकर्त्याचा फोनही ते मध्यरात्री जरी केला तरी ते उचलायचे. आणि ज्या पद्धतीने 2 दिवसापासून अज्ञातवासात जाण्याची वेळ आली, 2 दिवस त्यांचा फोन स्विच ऑफ होता, ते कुठे आहेत हे त्यांचे कार्यकर्तेच बोलत नव्हते. तर त्यांची एकूणच जी प्रतिमा या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये होती तिला मोठ्या प्रमाणात तडा गेला की हे का पळत फिरत आहेत. याचाच अर्थ असा आहे की जे आरोप त्यांच्यावर होत आहेत एकतर ते एवढे कच्चे नाहीत की ते त्याला डिफेंड करू शकत नाहीत, ज्या अर्थी ते आता पळत सुटत आहेत आणि जे सामोरे जाऊ शकत नाही, तर त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का. तर असा एक निष्कर्ष लोकांनी काढला. आणि जे एक सोडाचं राजकारण आहे आणि रिसेंटली हा जो प्रकार झाला त्याच्यामुळे लोकांनी रिॲक्शन देणं टाळलं. उलट शिवसेनेचे काही इथले पदाधिकारी असतील, शिवसेनेमधले सुरेशदादांचे समर्थक काही पदाधिकारी असतील, त्या लोकांनी आनंदोत्सव इथं साजरा केला.
आणि मुक्ताईनगरमध्ये जी रिॲक्शन झाली तिथले नेटिव्ह ते आहेत आणि जळगाव जिल्ह्यात पण काही ठिकाणी झाले की अनेक ठिकाणी टायर पेटवले गेले, रास्ता रोको झाला, सामूहिक आंदोलनं, राजीनाम्याचं अस्त्र उगारलं गेलं. तर तो माणूस 40 वर्षापासून राजकारणामध्ये आहे, तर त्याच्याबद्दलची जी काही अटॅचमेंट आहे ती अशी एकदम राजीनामा दिला आणि आज तुटली असं पण होणार नाही. परंतु वेळ जो आहे, काळ हा सगळ्यात उत्तम हे असतो. जसा काळ जाईल तसं खडसेंना पण आता कळेल की आपल्यासोबत कोण आहे. मग आपल्याकडे पदं होती म्हणून लोक आपल्यासोबत होती. आपला दरारा जो नंतर दहशतीत रूपांतरित झाला त्याच्यामुळे लोक आपल्यासोबत होती, की आपण विकास कामं करीत होतो म्हणून लोक आपल्यासोबत होती, लोक प्रेम करायची म्हणून आपल्यासोबत होती, की घाबरत होती म्हणून आपल्यासोबत होती. याचा विचार सुद्धा आणि याचं जे चित्र आहे ते त्यांना मिळेल. आणि आता या साऱ्या प्रकरणातून त्यांनी एक आत्मचिंतन केलं पाहिजे. साहजिकच. पण एक दिवस आम्ही मुक्ताईनगरमध्ये होतो, ज्या दिवशी ते तिथे होते, पण तिथलंही चित्र फारसं काही वेगळं नव्हतं. मला वाटतं एखादा तालुकाध्यक्ष सुद्धा आम्हाला तिथे पाहायला मिळाला नाही, किंवा एखादा आमदार तर आलाच नाही. म्हणजे दिवसभर ते तिथे मुक्कामाला होते. हे सगळं का घडलं? का असं? मुक्ताईनगरमधल्या खडसेंच्या संस्थानाला शिवसेनेनं बऱ्यापैकी पोखरून ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या आधीच्या ज्या 2 निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे तिथले कार्यकर्ते आहेत त्यांनी बऱ्यापैकी खडसेंचा अंमल तिथला झुगारून दिलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये जर मुस्लिमांचं मतदान खडसेंच्या बाजूने वळलं नसतं तर यावेळेसच्या निवडणुकीचा निकाल अत्यंत वाईट दिसला असता. एक गोष्ट लक्षात घ्या की खडसेंचं मुक्ताईनगरमध्ये वर्चस्व नाही, खडसेंचं जिल्ह्यामध्ये वर्चस्व नाही, खडसेंचं जळगावमध्ये वर्चस्व नाही, हे आम्ही स्थानिक मंडळी वारंवार सांगतो आहोत. महाराष्ट्रात लोकांचं काय इम्प्रेशन आहे ते त्यांच्याकडे आहे. खडसेंचं राजकारण नेहमी, खडसेंचा प्रवास जो सुरू झाला तो विरोधी माणूस म्हणूनच सुरू झाला, विरोधी नेता म्हणून सुरू झाला. मधुकरराव चौधरींच्या काळामध्ये काँग्रेस भरपूर निवडून यायची, काँग्रेसचे सर्व आमदार निवडून यायचे आणि खडसे एकमेव असायचे. खडसेंच्या उमेदीच्या काळात त्यांची 31 वर्ष ही विरोधात गेली. मध्यंतरी सत्ता मिळाली त्या काळामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलं, पण त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला गोतावळा नव्हता. नंतरच्या काळामध्ये खडसे विरोधी पक्षात गेले, त्यांचा स्वभाव विरोधी पक्षाचा बनला. म्हणून खडसेंच्या कार्यशैलीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर खडसे कागद, फाईल आणि हिस्सेदारी या पद्धतीनं काम करतात. बघा, खडसेंचा आतापर्यंतचा कारभार हा सगळा, तुझा कागद माझ्याकडे आहे, तुझी फाईल माझ्याकडे आहे आणि या कामात आपल्याला हिस्सेदारी हवी, याच पद्धतीचं आहे. आणि याच मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मागच्या वेळेस खडसेंना खडसावलं होतं की तुमचं तोडीपाणीचं राजकारण बंद करा, तुमचं सेटलमेंटचं राजकारण बंद करा. खडसेंनी दुर्दैवाने काय केलं की खडसेंनी त्यांचा दुसरा सल्ला ऐकला की राजकारणात माझ्या कुटुंबाला आणताना ते निवडून आले आहेत, पण शरद पवारांनी दाखवलेलं इंडिकेशन त्यांनी लक्षात घेतलं नाही. त्यामुळे काय घडलं की खडसेंचा मुक्ताईनगर मधला बेस डळमळीत झाला. जळगाव शहरामध्ये खडसेंना का बेस मिळालेला नाही? अगदी साधी उदाहरण आहे. ज्या जळगाव शहराची बाजारपेठ गोलाणी मार्केटवर, फुले मार्केटवर डिपेंड आहे, त्या जागा महसूलच्या आहेत. म्हणजे खडसेंचं इंटेन्शन नेहमी महसूलच्या जागांवर राहिलं. अरे व्यापारी, इथले 5-50 व्यापारी, 5-7 हजार व्यापारी आज अस्वस्थ आहेत. त्यांच्या गाळ्यांचा लिलावाचा मुद्दा एकत्र बसून सोडवायला पाहिजे. तर एक आमदार त्यांच्याकडून पैसे गोळा करून तोडीपाणी करतोय, एक आमदार त्यांच्या बाजूने उभा राहतोय. खडसेंनी याच्यासोबत काय केलं? खडसेंनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा भिंती पाडायला सुरुवात केल्या. या जळगाव शहरामध्ये साहित्य परिषद जी आहे ती जळगाव शहराची, जिल्ह्याची आहे, पण खडसेंनी त्यांची माणसं धुळ्यात फिरून धुळ्याची साहित्य परिषद जळगावमध्ये आणली आणि त्याच्यात भिंत निर्माण केली. त्याच्या पुढे जाऊन खडसेंनी काय केलं तर सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा भिंती निर्माण केल्या. जळगावच्या नाट्य परिषदेला बाजूला सारून स्वतःच्या मुक्ताईनगरमध्ये एक उपकथानक असलेलं स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं, नाट्य संस्था स्थापन करून. बरं, गंमत कशी आहे की खडसे सगळं जे नवं करत गेले त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वकीयांची सोय लावली. साहित्य परिषदेचा आणि रोहिणी खडसेंचा जरासाही संबंध नाही, पण त्याच्या अध्यक्ष रोहिणी खडसे झाल्या. नाट्य परिषदेचा आणि शारदा खडसेंचा जरासाही संबंध नाही, त्या ठिकाणी त्यांनी शारदा खडसेंना पुढे टाकलं. अशा पद्धतीनं खडसेंचा राजकीय प्रवास हा सातत्यानं कागद, फाईल आणि हिस्सेदारी असा राहिलेला आहे. त्यामुळे आज ज्या ज्या ठिकाणी हिस्सेदारी संपत जाते त्या ठिकाणी असलेले नातं नेत्याशी संपुष्टात येतं. खडसेंनी याच्याऐवजी माहिती, विकास
आणि समर्थक असं राजकारण केलं असतं तर खडसेंना निश्चितपणे खडसेंचं जाणं लोकांना दुःखदायक वाटलं असतं, कार्यकर्त्यांना निराशाजनक वाटलं असतं. पण तशी जळगावमध्ये स्थिती नाही, हे अत्यंत खेदाने आणि खंत व्यक्त करताना म्हणावं लागतं. ज्यावेळेस खडसे यांची पत्रकार परिषद सुरू होते त्यावेळेस ते इंडिकेट करत होते की गडकरींवर आरोप झाले, अडवाणींवर आरोप झाले, ते पुन्हा राजकारणात आले. आणि ह्या सगळ्यातनं एक संदेश मात्र दिसतोय की पक्षानेही त्यांना तेच सांगितलंय की काही दिवस शांत व्हा, राजीनामा द्या, चौकशी करू आणि तुम्हाला परत पक्षामध्ये घेऊ. आणि तेही लोकांना तसाच संदेश देण्याचा प्रयत्न करत होते कालच्या बोलण्यातनं. असं काही होईल की पुन्हा आपण सगळी जी चर्चा करतोय ती पोल ठरेल आणि एकनाथ खडसे पुन्हा आपल्याला राज्यात दिसतील? या चौकशीमध्ये तुम्ही म्हणलात तो मुद्दा बरोबर आहे की एक मेक मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे की निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीची घोषणा केलेली आहे. या चौकशीला काही अर्थ नसतो. तो अहवाल सरकार स्वीकारतं, फेटाळतं, त्यावर काही कारवाई करत नाही. म्हणजे केवळ खडसेंच्या डोक्यावर एक टांगती तलवार ठेवायची, तुम्ही गप राहा नाहीतर आम्ही तुम्हाला अडकावून टाकू, हा एक सरळ सरळ संदेश पक्ष नेतृत्वाने दिलेला आहे. म्हणजे सुनेकरवी निरोप देऊनही ज्यावेळेस खडसेंनी राजीनामा दिला नाही किंवा अमित शहांना ते भेटले नाहीत त्याच वेळी हे निश्चित झालं आहे. जर त्यांनी कदाचित अगोदर राजीनामा दिला असता तर केवळ महसूल मंत्रीपदावर निभावून गेलं असतं, महसूल मंत्रीपद गेलं असतं, इतर मंत्रीपद राहिली असती. म्हणजे नारायण राणेंचं महसूल मंत्रीपद गेलं होतं ते उद्योग मंत्री राहिले होते. पण एकूणच त्यांनी ज्या पद्धतीने केलं, आणि मला आता असं वाटत नाही की त्यांनी पक्ष ज्या पद्धतीने वेठीस धरला त्यावरून असं काही होईल. चौकशीचा हत्यार मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे आणि जर कारभार सुरळीत करायचा असेल, किती वर्ष वापरतील ते हत्यार? जर कारभार सुरळीत करायचा असेल तर मुख्यमंत्री कधीही त्यांना परत सत्तेमध्ये सहभागी होऊ देणार नाही. एखाद्या ठिकाणी राज्यपाल म्हणून त्यांची रवानगी चर्चेप्रमाणे होऊ शकते किंवा विरोधक अधिक आक्रमक होऊन जर त्यांनी सिटिंग जज मार्फत चौकशी केली तर खडसेंचा भुजबळ होऊ शकतो, कारण त्यांच्या अनेक व्यवहारांमध्ये अनियमितता आहे. पद्धतीची त्यांची कार्यपद्धती एकूण होती ती त्यांना प्रचंड त्याला ट्रेमेंडस बदल करावा लागणार आहे. आणि ती बदल केली, पक्षाशी जुळून घेतलं तर ते टिकतील. आणि जी एक आता धोका आहे की आता त्यांचं टार्गेट मुख्यमंत्री असणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट टार्गेट करण्याची क्षमता नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे आहेत गिरीश महाजन ते त्यांच्यावर आता अटॅक करतील. त्यामुळे आता गिरीश महाजनांनी सावध राहिलं पाहिजे, कारण जलसंपदा हे अगोदरच बदनाम झालेलं खातं आहे. त्याच्यामुळे ती काळजी आता गिरीश महाजनांनी घेतली पाहिजे आणि हे उद्योग आता होणार आहेत. कारण आम्ही अनेकदा बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा खडसे दुखावले जातात किंवा काही त्यांच्या मनाविरुद्ध होतं तेव्हा ते अधिक आक्रमकपणे, मी त्याला आक्रमक पण शब्द वापरणार नाही, खुनशीपणे ते समोर आलेले आहेत. मला नाही वाटत की ते इतक्या लवकर आक्रमक होतील आता पक्षाच्या विरोधात. कारण काय, जर पक्षाच्या विरोधात आक्रमक झाले असते की जसं गोपीनाथ मुंडेंनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन बाहेर पडले आणि म्हणाले की मी आता कुठेच राहणार नाही, पक्षाची नाराजी व्यक्त केली, तेव्हा त्यांच्या पाठीमागे फार मोठ्या प्रमाणात लोक उभं राहिले. पण खडसेच्या मागे तसं दिसत नाही. म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर जे अगोदर म्हणत होते की आम्ही राजीनामे देऊ, आम्ही असं करू, आम्ही जेल भरू, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करत होते, आता बिलकुल थंड्या बस्त्यात पडलेलं आहे. या सगळ्यापेक्षा जरा माझं उत्तर वेगळं आहे की खडसे हे राज्यपालच्या रूपातही दिसणार नाहीत, खडसे हे कुठल्या पद्धतीनं काही करतायत असंही दिसणार नाही. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये खडसे केरळच्या एखाद्या शांत ठिकाणी निसर्ग उपचार केंद्रामध्ये किंवा इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये किंवा अगदीच कारल्याला आपल्या तांबे साहेबांच्या आश्रमामध्ये काही दिवस चांगला आराम करतील, आपलं माइंड रिफ्रेश करतील, आपल्या स्वतःच्या विचारसरणीला एक शांतपणाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीची ट्रीटमेंट घेऊन जे खडसे परत येतील ते निश्चितच लोकांना आवडणारे असतील असा मला विश्वास वाटतो. खडसे यांनी जर पक्षादेश कुठल्याही म्हणजे ते आक्रमक झाले नाही किंवा त्यांनी खुनसीपणा दाखवला नाही किंवा सुडाचं राजकारण आता केलं नाही, ते जर शांत बसले तर कदाचित भविष्यात पक्ष त्यांना परत आणेल आणि तुम्ही म्हटलं तसं कदाचित मंत्रीपदही मिळेल किंवा पक्षाला जर त्यांना पक्षाला जर ते अडचणीचे वाटत असेल तर कदाचित राज्यपाल पद त्यांना देऊन शांत बसवतील. हे सगळे रंग पाहायला मिळतील असा एक अंदाज या सगळ्या अभ्यासक पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि जळगावच्या
राजकीय भविष्य काय असेल यावरची ही सगळी चर्चा होती. त्यामध्ये या सगळ्या पत्रकारांनी आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्या तुमच्यांचे खूप खूप आभार. आणि बघूयात या सगळ्या पत्रकारांनी ज्या पुढचं भविष्य व्यक्त केलंय त्या दिशेने खरंच या जळगावचा आणि उत्तर महाराष्ट्राचा प्रवास होईल का, आणि सगळ्यांना जो प्रश्न पडलाय की आता खडसेंचं काय, त्याचंही उत्तर आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळेल हे मात्र नक्की आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जळगाव.